नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर डेली नर्सिंग संबंधित म्हणा किंवा मग मेडिकल फील्ड संबंधित अपडेट आणत असतो। तर आज खूप महत्त्वाचा अपडेट आणला आहे, तर चॅनलला पूर्ण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका। पहा, हे आरोग्य भरती संदर्भात अपडेट आहे, सार्वजनिक आरोग्य भरती संदर्भात। तो आरोग्य राज्यमंत्र्यांकडून सिव्हिल हॉस्पिटलची पाहणी करण्यात आली होती, त्यामध्ये कारभाराचा घेतला पूर्ण आढावा आणि रिक्त पदे भरण्याचे निर्देश दिले आहेत। तर पहा, जेव्हा हे मंत्री लोक जेव्हा हे खाली ग्राउंड लेवलला हॉस्पिटलला जातात तेव्हा काय होतं, हॉस्पिटलचे जे स्टाफ कमतरता वगैरे हे त्यांना कळते, तेव्हा कंप्लेंट दिली जाते की तेव्हा त्यांना असं सांगण्यात येतं की स्टाफ खूप कमी आहे, तरी पण काम चालू आहे, हॉस्पिटल चालू आहे, सेवा देणं चालू आहे। मग तेव्हा हे आधी असे निर्देश निघतात। पहा, असे निर्देश भरपूर निघालेले पण आहेत, पण काय आहे अशामधूनच तेव्हा कुठेतरी भरती पण निघत असते। तर पहा, काय सांगितलं आणि काय भरतीच्या याच्यामध्ये संदेश आहे तर पूर्ण पाहून घेऊ। पहा, रायगड पुढे वृत्तसेवामध्ये हे माहिती आलेली आहे। राज्य व केंद्र शासनातर्फे विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे। त्यामध्ये सर्व योजनांचा तात्पुरते लाभ देण्यासाठी तसेच जनतेचे प्रश्न गांभीर्याने सोडवण्यासाठी यंत्रणा अलर्ट मोडवर काम करणे असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत। आता बऱ्याच जणांचे प्रश्न पडले असतील की असे खूप सारे निर्देश येतात, खूप सारे जण म्हणतात भरती येईल, पण भरती काही लवकर येत नाही। पहा, तुम्ही अभ्यासाला लागणं गरजेचं आहे। हे जे भरती असती ही एकदा निघालीनंतर तुम्हाला फक्त 1 महिन्याचा वेळ भेटत असतो, त्यासाठी तुम्ही भरती वाट पाहू नका। भरती जेव्हा यायची तेव्हा नक्की येऊन जाईल, तेव्हा तुम्ही अभ्यास तुमचा कंप्लीट करून ठेवणं गरजेचं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित बैठकीत बोर्डीकर यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, ऊर्जा, महिला, सार्वजनिक बांधकाम विभागाचा सविस्तर पूर्ण आढावा घेतला आहे, जेणेकरून मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपजिल्हाधिकारी डॉक्टर रवींद्र शेळके आणि आमदार पंडित पाटील हे सर्वजण बैठकीमध्ये उपस्थित होते। त्यांनी काय सांगितले की पाण्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न असे काही त्यांनी प्रश्न मांडले होते। त्यामध्ये उर्वरित गावामध्ये जलवाहिन्याच्या पोहोचण्याचा त्यानंतर सविस्तर चर्चा करण्यात आला। जिल्ह्याची पाहणी, प्रश्न, जलजीवन आणि जीवन, आरोग्य जीवन आदी विषयावर मंत्रालयात विशेष चर्चा व आढावा बैठक घेण्यात येईल असे मंत्री यांनी सांगितले आहेत। बोर्डीकर यांनी यावेळी जाहीर केले की इथं महत्त्वाचा पॉईंट आहे, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आरोग्य विभागातील रिक्त पदे, हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे। पहा, या ठिकाणी मेन्शन केलेला आहे, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आरोग्य विभागातील रिक्त पद भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करायची आहे। जी काय पद भरती आहे ती तातडीने पूर्ण करायची असे यांनी सांगितलेलं आहे। पहा, यामध्ये काय म्हटले, आरोग्याच्या सुविधा आणि योजना 100% राबवल्या जातील याकडे लक्ष द्यावे असे त्यांनी सांगितले। वीज वितरण विषयक तक्रारीचे तात्काळ निराकरण करावे, अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवण्यासाठी सर्वांनी नेहमी दक्ष राहावे, भूमिगत वायरिंगचे काम पूर्ण झाले असल्यास त्यानंतर ओव्हरलोड वायरिंगचे हटवण्यात यावेत। अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर वारंवार बदलायचे लागतात, त्याच करारनामा करून उपाययोजना करावी। सेवा सप्ताह अंतर्गत धोकादायक क्षेत्र निश्चित केले आहेत, त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्यात यावी असे यांनी सांगितले। अशा सूचना श्रीमती बोर्डीकर यांनी यावेळी दिल्या। प्रत्येकी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या जनतेचे प्रश्न गांभीर्याने तात्पर्याने दाखल घेऊन ते प्रश्न मार्गी लावत असे त्यांनी सांगितले आहे। पायामध्ये एक आपल्या आरोग्य विभागाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। यांनी जेव्हा भेट दिली होती तेव्हा तिथं जी काही चर्चा वगैरे झाली त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आरोग्य विभागातील रिक्त पद भरती प्रक्रियेने तातडीने पूर्ण करावी। पहा, कसं असते, कोणती पण वॅकन्सी जर निघायची असेल तर तेव्हा काय होतं, त्याची जी वॅकन्सी केवढी आहे अगोदर ते काढलं जातं, त्यानंतर त्या वॅकन्सीनुसार ती वॅकन्सी पूर्ण फिलअप केली जाते। तर पहा, हे महत्त्वाचं अपडेट आहे। ज्यांना आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। असेच अपडेट आपल्या चॅनलवर येत असतात। धन्यवाद मित्रांनो।